जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामभाऊ नगर चे हे विद्यार्थी आहेत आणि इयत्ता तिसरीचे विद्यार्थी आहेत, तिसरी चौथीचे. तर यांच्यासाठी मी एक इयत्ता तिसरीच्या पुस्तकातला एक खेळ आहे. बघा, एक राजा असतो आणि त्या राजाला इकडून पाहिले तरी 9 घोडे, इकडून पाहिले तरी 9, इकडून पाहिले तरी 9, इकडून पाहिले तरी 9. म्हणजे राजाला फक्त 9च घोडे मोजता येतात. म्हणून प्रधान हे त्याच्या घोड्यांची मांडणी अशा पद्धतीने करतो. मध्ये हे पॅक असतं. म्हणजे राजाने इकडून पाहिले तरी 9, इकडून पाहिले तरी 9, इकडून पाहिले तरी 9, तिकडून पाहिले तरी 9च घोडे दिसले पाहिजे. आणि प्रधान अशा पद्धतीने त्याची मांडणी करतो. मग त्याच्यात एके रात्री संध्याकाळी एक वाटसरू येतो आणि त्या वाटसरूकडे 4 घोडे असतात. तो या प्रधानाला काय म्हणतोय, प्रधान भाऊ, मला हे 4 घोडे तुझ्या तबेल्यामध्ये बांधू दे म्हणे. प्रधान म्हणतो, राजाने इकडून पाहिले तरी 9, इकडून पाहिले तरी 9, इकडून पाहिले तरी 9, इकडून पाहिले तरी 9च घोडे दिसले पाहिजे राजाला. तर त्याच्यामुळे तुला बांधता नाही येणार. तो म्हणतो, मी बरोबर बांधतो, राजाला सगळीकडून 9च घोडे दिसतील म्हणे, बांध म्हणे. मग प्रधान त्याला बांधायला चान्स देतो. मग हा एक घोडा इथं बांधतो, एक घोडा इथं बांधतो, एक घोडा इथं बांधतो, एक घोडा इथं बांधतो. आणि काय करतो पुढे, हा एक घोडा इकडं सरकवतो, हा एक घोडा इकडं सरकवतो, हा एक घोडा इकडं सरकवतो, हा एक घोडा इकडं सरकवतो. आणि प्रधानाला म्हणतो, मोजून घे भाऊ, झाले का 9? मोजा बरं. 1 2 3 4 5 6 7 8 9. इकडून सुद्धा 2 आणि 5 7 आणि 2 9. इकडून सुद्धा 2 आणि 5 7 आणि 2 9. इकडून सुद्धा 9 झाली. तेवढ्यात मग दुसरा वाटसरू येतो. या दुसऱ्या वाटसरूने पुन्हा आपल्याला काय केले, 4 घोडे आणले. तो म्हणे, भाऊ म्हणे, आजच्या दिवस तुमच्या तबेल्यामध्ये माझे 4 घोडे बांधू दे. प्रधान म्हणतो, नाही भाऊ, हे असं आहे, सगळीकडून 9च घोडे दिसले पाहिजे. तर नाही शक्य. तो म्हणतो, काय टेन्शन घेऊ नको, मी बरोबर बांधतो म्हणे. मग याने काय केलं, दुसऱ्या एक घोडा इथं बांधला, एक घोडा इथं बांधला, एक घोडा इथं बांधला, एक घोडा इथं बांधला. मग प्रधान म्हणतो, 9 9 नाही होत, थांब म्हणे. मग हा काय करतो, हा एक घोडा इकडं सरकवतो, हा एक घोडा इकडं बांधतो, हा इकडं बांधतो आणि हा एक इकडं बांधतो. प्रधानाला म्हणतो, मोजून घे भाऊ म्हणे, सगळीकडून 9 9 दिसतात का राजाला? मोजा बरं. 1 2 3 4 5 6 7 8 9. इकडून पहा बरं. 1 2 3 4 5 6 7 8 9. म्हणजे सगळीकडून त्याला 9 9 घोडे दिसायला लागले. सकाळी पहिला वाटसरू उठला आणि तो म्हणे, एक काम करतो म्हणे, मी आता माझे 4 घोडे घेऊन जातो. प्रधान म्हणतो, घे भाऊ, पण मग बरं सगळीकडून 9 दिसले पाहिजे बरं का, राजा येईल. तो म्हणतो, बरोबर घेतो मी, काय टेन्शन घेऊ नको. मग प्रधान त्या वाटसरू इथला एक घोडा उचलतो, इथला एक घोडा उचलतो, इथला एक घोडा घेतो, इथला एक घोडा घेतो. हे 4 घोडे घेतो आणि याला त्याचे 4 घोडे, याचे 4 घोडे घेऊन टाकतो. आणि हा घोडा इकडं सरकवतो, हा घोडा इकडं सरकवतो, हा घोडा इकडं सरकवतो, हा घोडा इकडं सरकवतो. आणि प्रधानाला म्हणतो, मोजून घे भाऊ, आता बरोबर झाले का? 1 2 3 4 5 6 7 8 9. इकडून सुद्धा 2 आणि 5 7 आणि 2 9. इकडून सुद्धा 9 9 9 9 झाली बरोबर. मग दुसरा वाटसरू म्हणतो, भाऊ, मलाही माझे 4 घोडे घेऊन जायचे आहेत. आग म्हणतो, घेऊन जाय. 1 2 3 आणि 4. या वाटसरूला याने घेतले 4 घोडे. किती घोडे घेतले? 4. मग हा काय करतो वाटसरू, हा एक इकडं सरकवतो, एक इकडे सरकवतो, एक इकडे सरकवतो, एक इकडे सरकवतो. झाले का याचे 9 9? झाले 9 9. पण या दुसऱ्या वाटसरू आहे ना, हा दुसरा वाटसरू लय चॅप्टर बरं का. या दुसऱ्या वाटसरूने काय केलं, म्हणे, राजाला 9 9 घोडे दिसले पाहिजे. अरे याची, या वाटसरूची इच्छा झाली, मला अजून 4 घोडे, याच्या राजाचे 4 घोडे चोरायचे आहेत म्हणे. मग हा काय करतो, राजाचे 4 घोडे चोरतो. कसे चोरतो बघा, राजाला सगळीकडून 9 दिसले पाहिजे. इथला 1, इथला 1, इथला 1 आणि इथला 1. किती घोडे चोरले? 4 घोडे. म्हणजे याच्याकडे झाले 8 घोडे. आणि आयडिया काय केली याने, हा घोडा इकडं सरकवला, हा घोडा इकडं सरकवला, हा घोडा इकडं सरकवला, हा घोडा इकडं सरकवला. आता राजाला सगळीकडून, इकडून मोजावर, राजाला इकडून किती घोडे दिसले? 1 2 3 4 5 6 7 8 9. इकडून पहा बरं. 1 2 3 4 5 6 7 8 9. इकडून पहा बरं. 1 2 3 4 5 6 7 8 9. म्हणजे राजाला सगळीकडून 9 9च घोडे दिसायला लागले. आणि या आपल्या
चॅप्टर प्रवासाने स्वतःचे बी 4 घोडे घेतले आणि राजाचे बी 4 घोडे घेतले. आवडली का ट्रिक्स? क्लॅप्स गो.